सन्मान चिन्ह या ठिकाणी आणलेला आहे. चला सामन्याला सुरुवात होताना दिसते साई माऊली विरुद्ध गणेशनगर हा संघ. पहिला चेंडू टेलर हेमंत घेऊन येतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि चुकी पहिल्या चेंडूवरती चुकी घडली चेंडू सरळ ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. आपल्या कर्तृत्वाची वेळ जरी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणार, प्रत्येक वर्षी वाढदिवस नवश्रुती शोधणार अशा फार उत्साही व्यक्तिमत्वास आज वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. काका नाव या ठिकाणी लिहिलेलं आहेत आणि खास करून हे सन्मान चिन्ह आहेत. सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जात आहे माऊली क्रिकेट क्लब, माऊली परिवार यांच्या वतीने दिलं जात आहे. माऊली क्रिकेट संघाचा पूर्ण थेंबाथेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेथे मानलेच पाहिजे त्यांचे आभार. नक्कीच माऊली क्रिकेट क्लब तुमच्या मनापासून आभार असेल. एक चांगली डे नाईट स्पर्धा, सभापती चषक अंडरम बॉक्स डे नाईट स्पर्धा तुम्ही दाखवली. एक मैदानाच्या आतमध्ये ही स्पर्धा पार पडताना दिसते. आता टॉप 8 ची शेवटची मॅच आहे. एक सुंदर स्पर्धा डे नाईट घासकोपरी या गावात आपण बघतोय. तर सामन्याच्या दिशेने वळूया. सामन्याचा विचार केला तर सामना 3 चेंडू 6 धावा. 2 मिनिटं थांबवायचं. 2 मिनिटं मनोज, 2 मिनिटं थांबवायचं. बाकी माऊली चला खाली वा. सभापती साहेबांना विनंती असेल, ज्यांचा आपल्या परिसरात दिलाय, आपल्या विभागात दिलाय, सुधीरजी मनवे यांची आर्मीमध्ये नुकताच नियुक्ती झालेली आहे, जॉईन आहेत आणि त्यांचा सन्मान साहेबांना मी विनंती करतो, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. जे आपल्या विभागात दिलाय आर्मीमध्ये, आपण ज्यांना सुधीरजी फोटो घ्यायचा फोटो. आज त्यांचा सन्मान सभापती साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. आर्मी आज करताना ते आहेत म्हणून आपण सर्वजण आहोत. दिवसाचे रात्री, रात्रीचे दिवस मात्र कधी पाहत नाहीत. ज्यांच्या सर्वांच्या मुले आपण आहोत त्या सर्व आपल्या आर्मीचे मनवे साहेब मनापासून आपला आभार आहेत आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत सभापती साहेबांच्या वतीनं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स बिपुल. चला पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 9. चला थोडी घाई करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असतो 4 षटक हाताळण्यासाठी. हार्दिक पाटील आहेत. याच्यानंतर एक्झिबिशन मॅच. टीम नारायणनगर रेडी आहात. नारायणनगर एक्झिबिशन मॅच त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम श्री गणेश घासकोपरीचा संघ असेल. श्री गणेश घासकोपरी आणि टीम नारायणनगर याच्यामध्ये होणार आहेत एक्झिबिशन मॅच. प्रेक्षणीय सामना आहे तो खेळवला जाणार आहेत. महेश पाटील घासकोपरी संघाचे कर्णधार कुठे आहेत आपण रिपोर्टिंग करायचे. चला आता पंचांनी आपल्याला इशारा करून पंचांचा हात फिरलेला आहे घासकोपरी. चला पंचांनी पॉवर प्लेचा इशारा करून दाखवलेला आहे. पॉवर प्लेचे हाणामारीचे षटक घेऊन येतोय. चला योगेश मोरे आपल्याला क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत. आता जयेश पाटील सुद्धा आलेले आहेत. चला पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली ती 9 रन ऑन बोर्ड. धावचीची संधी. थ्रो ॲज इट इज प्रॉपर. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी दाद स्वीकारली आणि पंचांचं बोर्ड. पहिला आदर गणेशनगर या संघाला. कमॉन डीजे. थँक्यू. राधिका दिवस यांच्या वतीने केक आणलेला आहे.
राधिका निवास यांच्या वतीनं साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक आणलात. आज किती केक कटिंग होणार आहेत नाही माहीत, किती केक कटिंग होतील हे आपल्याला नाही माहीत पडणार आहेत. भरपूर सारे केक मात्र या ठिकाणी कटिंग होणार आहेत आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. सभापती साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत. केक कटिंग सेलिब्रेशन या ठिकाणी होते सुरू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. थँक्यू डीजे 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 थँक्यू. येस मॅच सुरू. चला सामन्याच्या दिशेने बोलूया. गणेशनगर विरुद्ध साई माऊली हाणामारीच्या षटकासाठी कॉल दिलाय. हाणामारीच्या षटकात किती धावा मारू शकतात? चला शुभम आणि जितूदाची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. फुल टॉस चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय? पंचा इशारा द्यायचा आहे. डिक्लर. चला यष्टीरक्षक वैभवला कुठेतरी माहितीच होतं. डिक्लरचा इशारा दाखवून देताना सॉरी हे म्हणते धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बदलले 1010 रन ऑन बोर्ड. 2 चेंडू 10 धावा. थँक्यू मनापासून आभार आहेत आणि विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रतीक परब सध्या डीबीएनचे कॅमेरामॅन झालेले आहेत. आज त्यांच्यावरती देखील जबाबदारी दिली गेली. नारायणनगर कॅप्टन चला व्यासपीठावरती यायचं आहे. नारायणनगरचे कर्णधार त्यांना विनंती होती आपण व्यासपीठावरती येणार आहात. चला थोडी घाई करायची आहे. 15 मिनिटाचा अवधी असेल प्रत्येक संघाला 4 षटक हाताळण्यासाठी. अन्यथा जर का 15 मिनिटापेक्षा जास्त लावली तर पेनल्टीला सुद्धा सामोरं जावं लागतं. असं एक व्यक्तिमत्व आहे जे आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाची आपण पाहिलं तर साहेब, प्रत्येकाचं काका या खऱ्या अर्थानं नावानं प्रसिद्ध असणारं व्यक्तिमत्व सभापती माननीय श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांचा सन्मान. वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांना मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व साहेबांचे चाहते वर्ग, प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आज या ठिकाणी दाखल होत आहेत. ते साहेबांना या ठिकाणी देत आहेत शुभेच्छा. चला सामन्याच्या दिशेने येऊन सामन्याचा विचार केला तर 3 चेंडू आणि 10 धावा झाले. हाणामारीचे षटक जितूदा स्ट्राईकवरती त्याची साथ देत तो शुभम. हाणामारीच्या षटकामध्ये आता विचार केला तर अजूनही एकही मोठा फटका अजून दिसला नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगत आहे. लगातार 2 निर्धाव चेंडूची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 4 चेंडू 10 धावा. चला थोडी घाई करायची आहे. साई माऊली संघ 4 चेंडू 10 धावा. ॲज इट इज बॉल टू बॉलचं इक्वेशन. जुगलबंदी आंखों में इशारा, पर इशारा किधर तो रोक दिया क्योंकि दोनों को समय चाहिए. समय कम लेना, समय कम है. समय ज़्यादा लिया तो पेनल्टी लग सकता है. चांगला टप्पा चांगला. कालपासून आपण एक डायलॉग ऐकला असेल. बाहुबलीमध्ये जो कटप्पा ना तो जसा महत्त्वाचा असतो ना तसं बॉक्स क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्त्वाचा असतो. ह्या टप्प्याला पूर्णपणे हा चांगला टप्पा त्या चांगल्या टप्प्यावरती पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळून काढलं. एकेरी धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून बदलली ती 11. 4 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू 5. जयेश पाटीलचं लक्ष यासाठीच कान पूर्ण इकडेच आहेत. चांगला कट केला शॉट. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर ॲज इट इज बॉल टू बॉलचं इक्वेशन. 12. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक डीजे कडून सुमधीर संगीत. गेली होती पाण्याला गे पाण्याला, गेली होती पाण्याला गे पाण्याला. थँक्यू. चला श्री गणेश खासकोपरी वर्सेस OCC.
एक एक्झिबिशन मॅच. चला थोडी घाई करायची आहे. जयेश पाटील गोलंदाजी मारवरती सज्ज. श्रीवम आणि जेतुदाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी कितीचं आव्हान सेट करू शकतात. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे 2 गाड्या बांधून ठेवले कुठेतरी साई माऊली या संघाचं. एक क्षेत्ररक्षण ज्या दर्जाचे मैदानाच्या आतमध्ये शॉट दिसत आहेत ना त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण चालू आहे. एकही चौकार कुठेतरी पास नाही होणे देणार असं कुठेतरी क्षेत्ररक्षण. पण कुठून तरी स्टार्ट करावं लागेल गणेशनगर या संघाला. धावचीची संधी. पंचांकडे स्टेटची दाद मागितली. पंचांनी दाद फेटाळली वाटते. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून बदले 2 चेंडू आणि 13 धावा. दोन चेंडू 13 धावा. फुलटॉस चेंडू मोठा वडका मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय. काय क्षेत्ररक्षण बघा. सर्व आटीच्या आटी खेळाडू पाठ ठोकण्यासाठी आले. त्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. एक चांगला चेंडू हाताळला होता. त्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण एक बिग हिटिंग शॉट घेण्याचा प्रयत्न होता. पॉवर हिटिंग पॉवर आहे जितूदाकडे. बॉडी बघू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये. एक पॉवरफुल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण एक चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या दिशेने बघू शकता आपण. तीन चेंडू 13 धावा. 13 मेरा किसका हो ये मॅच. चांगला चेंडू हाताला. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण डिक्लेअर झोनमध्ये अडकून काढले. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत जाऊन बदलले 4 चेंडू आणि 14 धावा. आणि यश उद्ध्वस्त जयेश पाटील ऑन द फायर. एक चांगला टप्पा गोलवा टप्पाचा चेंडू आणि चेंडू जाऊन सरळ आदळला यश वरती. शुभम तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू. चला शेवटचे चेंडू मार्गस्थ. धावसंख्या आहे तिथे स्टॉप झालेली आहे 14 वरती. 5 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. योगेश मोरे चेंडू वर येताना आणि निर्धाव चेंडूची सांगता त्या जयेश पाटील. काय गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आपल्या संघासाठी. एक सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिसली जयेश पाटीलच्या माध्यमातून. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐक एक संगीत. टीम मिटिंग कमी करायची थोडीशी. कमॉन डीजे. नकाव शोभून दिसतय गो. अरे हिची अदा खायला बंदाला करते गो. गेला झालो मी गो मुझे नादान. जीव माझा पागल झालाय गो. गेला झालो मी गो मुझे नादान. जीव माझा आशिक झालाय गो. थँक्यू. चला 14 धावा 14 रन ऑन बोर्ड. 3रा षटकाची समाप्ती. शेवटचा षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिलं षटक. रोहन गोलंदाजी मारवरती सज्ज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक जयेश पाटील फ्रेम मध्ये ऍज इट इज सारखा कॅमेरामध्ये फोकस करत नयनला सुद्धा राजी करते की माझ्यावर फोकस कर. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. एक चांगला चेंडू अडवला. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 रन ऑन बोर्ड. 15. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि धावचीची संधी. हा चेंडू होता. आ बैल मुझे मार तो दिया पर किधर तो फिल्डर के हात में. आणि धावचीच्या रूपात मोठा वादळा प्रसाद तंबूच्या दिशेने जाताना दिसते. घेऊया डीजेला संधी.
थँक्यू. चला कुठेतरी गाणं पण जयेश पाटीलच्या नावानेच वाजते आता कुठेतरी. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथे स्टॉप झाली या चेंडूवरती. 15-2 चेंडू 15 धावा. गणेश नगर या संघाला कुठेतरी कमबॅक करून दाखवावं लागेल. चला गरमी कुठेतरी कमी करायची आहे. योगेश मरे जास्त स्ट्रेट नाही राहिले का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि टॅपच्या रूपात चेंडू डिकलर झोन मध्ये ट्रॅव्हल करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16. चला आता वक्रतुंड अपार्टमेंट सूर्यकांत पाटील साहेबांनी त्यांची टीम या ठिकाणी आलेली आहे. बाजूची बिल्डिंग वक्रतुंड अपार्टमेंट. वक्रतुंड अपार्टमेंटच्या वतीने साहेबांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. चला थोडी टीम मिटिंग कमी करायची आहे. वेळेचं बंधन असतं. 15 मिनिटाचा अवधी असतो प्रत्येक संघाला. 4 षटक हाताळायला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 चेंडू 16 धावा. 2 पहिल्या इनिंगचे चेंडू मार्ग असतं. धावसंख्या 16. या 2 चेंडूवरती कुठेतरी किती आव्हान सेट करू शकतो गणेश नगर ह्या संघ बघावं लागेल. वक्रतुंड अपार्टमेंट यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जातात. सर्व बिल्डिंगचे सभासद कार्यकर्ते सदस्य यांच्या वतीनं साहेबांवरती संकेत आल्या पावली मागे जाताना दिसतोय. फुल टच चेंडू होता. फुल टच चेंडूचा पुरेपूर फायदा तर नाही दिसला. सरळ आपल्या प्रेक्षक वर्गांना मनोरंजनासाठी कॅच देण्याचा प्रयत्न चालू होता. आणि काही वेळामध्ये या ठिकाणी टॉस केलं जाईल. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय मॅच नारायणनगर वर्सेस घास कोपरी. 2 टीम दरम्यान एक्झिबिशन मॅच होणार आहेत. धन्यवाद साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. जेवणाचा आस्वाद घ्यायचा जेवल्याशिवाय जायचं नाही. सभापती साहेबांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे. चला पहिल्या इनिंगच्या शेवटचे चेंडू मार्गस्थ. धावसंख्या झाली 1616 रन बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न पूर्णपणे स्वतःला जिथे कर्तृत्वाची उडी मोठी असते तिथे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकाची समाप्ती. धावसंख्या 17 आणि खतरा कुठेतरी गणेश नगर या संघासाठी बनलेलं 18 धावांचं आव्हान असणाऱ्या साई माऊली या संघाला. चला संयुक्त मित्रमंडळाचे आता पदाधिकारी आणि टीम आलेले आहेत. चला आता लहान बच्चे कंपनी या ठिकाणी आहेत. फोटो मोबाईल द्यावा लागेल कारण की फोटो आपल्या मोबाईलमध्ये येणार आहे. एक इनिंग संपलेले आहे. मनोज अनिल दादा तिथे थांबवायचं. 2 मिनिटं थांबवायचं. चला मी सभापती साहेबांना विनंती करेन. एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय मॅच नारायणनगर वर्सेस श्री गणेश घास कोपरी फायनलची मॅच असणार आहेत. एक्झिबिशन मॅचची महेंद्र पाटील साहेब आमची मोरवाची धन्यवाद. आपलं जेवणाची जो स्वाद आपण घेत आहात. चला मी विनंती करतो सभापती साहेबांना विनंती करतोय. सभापती साहेब आपल्या शुभ असे टॉस होणार आहेत. घास कोपरी वर्सेस नारायणनगर फायनलच्या मॅच आहेत. प्रेक्षणीय सामना. 4 संघ होते. कोपरी काटई नारायणनगर आणि घास कोपरी. त्याच्यामधील 2 संघ आहेत. हार्दिक षटक 3 ओव्हरचा मॅच असणार आहेत. चला टॉस. छापा म्हटलाय नारायणनगर शेशी यांनी आणि या ठिकाणी आलेला आहे काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय महेश पाटील. श्री गणेश घास कोपरी डिसिजन काय आहे? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. चला सामन्याच्या दिशेने श्री गणेश झालाय साई माऊली या संघाचा. एकेरी धावेने एक वैभवाच्या बॅटमधून एक चांगला स्वीपचा फटका. पहिल्या चेंडूवरती काहीही न करता एक चांगला श्री गणेश केला एकेरी धावेने कारण की आव्हान छोटं आहे. चला साहेबांवरती प्रेम करणारी आता स्क्रीनवरती ऑन स्क्रीन पहा. नन्हे मुन्ने बच्चे कंपनी आहेत. पहा साहेबांवरती प्रेम आहे अपार प्रेम आहे या सर्वांचं. म्हणून आज या ठिकाणी आहेत. चला रेडी झालेले आहेत सर्व. चला थँक्यू.
चला सामन्याच्या दिशेने वळूया. सामना हा मोठा आव्हान नसला ना तरी आता कुठेतरी मार्केट उघडले. पुन्हा एकदा वैभवच्या बॅटमधून एक सिपचा फटका. विपुलजी पुढचा मॅच 3 ओव्हरचा आहे. पहिल्या षटक्यामध्ये पॉवर प्ले नाही घेतला तर दुसऱ्या षटक्यामध्ये तो बॅटिंग पॉवर प्ले कंटिन्यू लागू होणार आहेत. कारण की एक्झिबिशन मॅच आहे तो 3 ओव्हरचा होणार आहेत. नारायणनगर आणि घासकोपरी आपण लक्ष द्यायचं. पुढचा मॅच 3 ओव्हरचा आहेत. महेश पाटील आणि त्यांच्या टीमनं श्री गणेश घासकोपरीनं चूज केलंय प्रथमतः गोलंदाजी. 3 षटकाची मॅच असेल. फक्त पहिल्या 2 षटकात तुम्ही कधीही पॉवर प्ले घेऊ शकता. चला योगेश मोरे याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. मार्केट गेले त्या प्रत्येक चौकाला योगेश मोरेच्या 500 रुपये लागलेले आहे संजय भाई यांच्याकडून. 2 मिनिटं थांबायचं. सभापती साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांचा परिवार आहे, नातेवाईक आहेत, त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. थँक्यू, आभारी आहेत. चला सामन्याच्या दिशेने वळूया. सामन्याचा विचार केला तर 4 चेंडू 4 धावा. चला चला जसं धनंजय मार्केटचा उल्लेख केला ना योगेश मोरेच्या मार्केट होतं तसं वैभवच्या लगातार 3 चौकारासाठी आकाश गरत याच्याकडून सुद्धा 500 रुपये लागलेले आहेत. आकाशजी गरत डोंगरपाडा यांच्याकडून वैभवच्या लगातार 3 चौकारासाठी 500 रुपये लागलेले आहेत. आणि आता 9+1 अशा 2 धावा धावफळक्यामध्ये ऍड होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून पोहोचलेली आहे. चला या ठिकाणी आपण पाहिलं तर साहेबांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. हलक्या गेला. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्येचा विचार केला तर 7 आणि आता 7 कोणाला लागणार आहे. धनंजय पाटील सर हा सामना आता किती बदला माहिती आहे का. आकाशजी गरज यांनी मार्केट वाढवले. वैभवच्या लगातार 3 चौकारासाठी 3000 केले आणि योगेश मोरे याच्यासाठी 500 रुपये प्रत्येक चौकाराला संजय भाई तब्बल 3500 रुपये लागले त्या सामन्यावर. काय म्हणशील. पण विपुल मला कधी कधी एक समजत नाही 3 चौकारासाठी का पारितोषिक लावतात. एका चौकारासाठी लावायला हवं ना. पारितोषिक एका चौकारासाठी लावलं तर आणखीन मजा येईल ना. मग तो बॅट्समॅनही तिथे प्रयत्न करेल. पण आकाश तर 3 चौकारासाठी लावलेले आहेत. ती कॅन्डल स्टिक ब्रेक असते ना. आपण मार्केटमध्ये बघितलं ना फॉरेक्स मार्केट ॲज इट इज कॅन्डल प्रमाणे चालते ना. तर लाईन ब्रेक कुठेतरी आता 3 चौकारावरती होणार आहे. 3000 रुपये योगेश मोरे याच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये संजय भाईकडून लागलेले आहेत. योगेश मोरे मान करेक्ट राहिले का 7. चला थोडी घाई करायची आहे. 18-11 ही मॅच. 18-11 आणि आता 12 वाजतील वाटते सामने संपायला. आता चला थोडी घाई करायची आहे. 18-11 मॅच. धावचीची संधी वैभव तंबूच्या दिशेने जाताना पंचांचं बोट 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 पंचांचं बोट हवेत. पहिला मोठा आदरा साई माऊली या संघाला. वैभव तंबूच्या दिशेने जाताना देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. कमॉन डीजे. थँक्यू. चला धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आहे तिथे 7 धावा. एक मोठा हादरा वैभव तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. आता योगेशला अंगावरचं टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅच तसंच जिम्मेदारी घेऊन खेळावं लागणार आहे. मोरवा आपण पाहिलं. भाईंदरचा मोरवा परिसरातील आमचे खास करून संपूर्ण जेवणाची सुविधा बनवणारे महेंद्र पाटील दादा आलेले आहेत आणि खास करून साहेबांचा सन्मान त्यांच्या वतीने केला जातोय. धन्यवाद. मनापासून आपले आभार आहेत. आमचे जवळचे मित्र मोरवाचा गाव आणि आज साहेबांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. धन्यवाद. मनापासून आभार आहेत. चला योगेश मोरेच्या बॅटमधून आलेल्या चौकार जे पारितोषिक लावले होते त्या मान्यवरांना विनंती असेल की पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा करायचं आहे. पारितोषिक जमा करायचं आहे. एक चौकार आले प्रत्येक चौकाराला 500 रुपये होते तर पारितोषिक जमा करायचं आहे. हलक्यात गेला पडा धावची संधी चुकी करतोय आणि योगेश पुन्हा तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार मारला पण त्यानंतर हलक्यात खेळण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक सिली पॉइंटला होता. त्या सिली पॉइंटचे क्षेत्ररक्षक अचूक
आणि एक मोठा आदरा तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय योगेश. कमान डीजे. 11. चला सामनाच्या दिशेने वळूया. 3 चेंडू 11 धावा. हलक्यातून गेला पुन्हा एकदा धावचीची संधी आणि काय थ्रो चेंडू काही कलेक्ट झाला नाही आणि थ्रोच करता नाही याला. जर का प्रॉपर कलेक्ट झाला असता तर पुन्हा एकदा धावचीचा हादरा लागला असता. 4 चेंडू 12 धावा. भालचंद्र गावड साहेब, नगरकर काका आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या घासकोपरी गावचे सर्व ही व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या सोबत साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आज भरपूर मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दाखल होत असताना डीबीएन लाईव्ह मध्ये ज्यांची नवीन नियुक्ती झाली ते प्रतीक परब सध्या आपण पाहतायत. आता मला वाटतं की टाळ्यांचा आवाज प्रतीकसाठी झाला की काय, पण नाही, त्यांच्या खेळाडूंसाठी झाला होता. प्रतीक सध्या दृश्य टिपतायत स्क्रीनवरती. ऑन स्क्रीन पाहिलं तर घासकोपरी गावातील हे सर्व व्यक्तिमत्व आहेत. भालचंद्र गावड साहेब, नगरकर काका हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद, मनापासून आभार आहेत भालचंद्र गावड साहेब. विनंती असेल व्यासपीठावरती आपण स्थान व्हावं आणि जेवल्याशिवाय कोणी जाऊ नयेत ही साहेबांच्या वतीनं नम्रतेची विनंती. चला सामन्याच्या दिशेने वळूया. सामन्याचा विचार केला तर आता सामना कुठेतरी साई माऊलीचं पागड पूर्णपणे सामन्यावरती कुठेतरी जोर करताना दिसते. 14 धावा धावफलकावर लागलेले आहेत. दुसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. वन फॉर 14 रन ऑन बोर्ड आणि पॉवर प्लेचा इशारा पंचांनी करून दाखवला. आता पॉवर प्ले ॲज इट इज फॉर्मॅलिटी म्हणून राहिलेली आहे, कारण की जास्त खेळाडू तर मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये दिसतात आपल्याला. चला क्षेत्ररक्षणामध्ये मध्ये बदल दिसतोय. लेग स्लिप कुठेतरी बदलताना दिसते. एकेरी धावेने धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते 15-15 15 धावा. नारायणनगर जे आहेत आणि त्यांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा दिल्या जातात. कॅमेरा आपल्या द्या जेणेकरून फोटो तुम्हाला भेटेल. कर्तव्यदक्ष सभापती माननीय श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांना या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभेच्छा दिल्या जातात. काय घडलंय मैदानाच्या बैट का किनारा पर किधर तो विकेट कीपर का सहारा पूरेपूर नहीं मिलता हुआ. इधर विकेट कीपर का सहारा मिलता ना तो कुठेतरी तंबूच्या दिशेने जाताना दिसला असता आपल्याला रोहन, पण स्लीपने कुठेतरी सहारा दिला. एकेरी धावेने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झालेली 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा. टॅबने हलक्या हाताने केलेला फटका. एकेरी धावेने धावसंख्येत आणि 17 आणि खतरा या स्पर्धेतून कुठेतरी आता मागे जाताना दिसेल गणेश नगर हा संघ. 17 धावा जिंकण्यासाठी साई माऊली या संघाला फक्त 1 धावाची गरज असणार आहे. 1 धावा पाहिजे तरी वैभव योगेश चेहऱ्यावरती आणि ओम गुरु अपार्टमेंट यांच्या वतीनं एकत्रितपणे शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुष्पगुच्छासारखे तुम्ही नेहमी भरत राहावे यासाठी साहेबांना दिला जाणारा पुष्पगुच्छ. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चला 17 1 धाव पाहिजे ना तरी मैदानावरती किती प्रेशर आहे. आता कोणाला पाठवायचं ते पण ठरवत आहेत. 1 धावूनच काढायचे फक्त. श्री 11 क्रिकेट संघ यांच्या वतीनं आता साहेबांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत आणि केक कटिंग या ठिकाणी पुन्हा साहेबांचं होणार आहे. केक कटिंग या ठिकाणी केला जाणार आहे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. आज किती केक आल्यात अगदी कोणी मोजू शकणार नाहीत एवढे केक आलेले आहेत. चला श्री क्रिकेट क्लब यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. सभापती साहेब यांना आपण पाहिलं तर वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत.
केक कटिंग या ठिकाणी होणार आहेत. जोपर्यंत ब्रेक आहे तोपर्यंत आपण केक कटिंग घेऊयात आधी केक कटिंग. मी डीजेला विनंती करतोय बर्थडे सेलिब्रेशन संगीत आहेत ते पुन्हा त्या ठिकाणी प्ले केलं जात आहे. Happy birthday to you. Happy birthday, and let's celebrate tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. थँक्यू. चला गडी बाद असणारे लहान मुलं कोणी वरती येणार नाहीत आता. श्री क्रिकेट क्लब यांच्या वतीनं सभापती साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये काय दिसतंय? 10 मध्ये 2 पाहिजे होते, 8 मध्ये 2. 8 चेंडू 2 धावा पाहिजे असतील. एक 8 बॉल मध्ये एका धावाची गरज आहे. श्री Sorry, यश क्रिकेट पाटील. क्लब यांच्या वतीनं शुभेच्छा दिल्या जातात. नक्कीच तुम्ही आता सर्वांनी जेवून जायचंय ही तुम्हाला विनंती आहे. न्यू शैनेश्वर या सोसायटीच्या वतीनं बिल्डिंगच्या वतीनं आता शुभेच्छा दिल्या जातात. कर्तव्यदक्ष सभापती आपणा सर्वांचे लाडके सभापती आज संपूर्ण दिवस खूप बिझी राहिलेला आहे साहेबांचा. आणि खास करून आपण पाहिलं तर सुरुवातीला कोपरीचं मैदान, त्याच्यानंतर अनेक सारे प्रोग्राम. चला एक धावा पाहिजे असेल पण या एक धावासाठी तरी प्रयत्न करायचे. साई माऊली या संघाला हरलो तरी चालेल पण शेवटपर्यंत लढतोय गणेश नगर हा संघ. 6-1चं समीकरण आहे. इझिली कुठेतरी एक धाव काढून देत नाही. शेवटचे 3 चेंडू निर्धाव चेंडू आलेले आहेत. प्रेशर आता कुठेतरी साई माऊलीकडे आहे का? 6-1ची मॅच. जय श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. ड्राईव्ह करून चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंगॉनच्या दिशेने सीमा रेषा पार. कॉंग्रॅच्युलेशन साई माऊली संघ टॉप 4 मध्ये जाणारा 4था संघ. अँड हार्ड लक गणेश संघ तुमच्या पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अँड नेक्स्ट मॅच साठी साई माऊली संघ बेस्ट ऑफ लक.